मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज पण आपण प्रवास करतलो आणि आज पण आपण एक छोटीशी बाईक राईड घेऊन येतलो. आजचा विषय असा म्हणजे आज आपण जातलो देवाचं डोंगर म्हणून आमच्याकडे एक प्लेस असा आणि त्या डोंगरावरती असा म्हणून देवाचा डोंगर असं म्हणतात आणि खूप सुंदर प्लेस असा उंचावरती जाऊचा आपण. पण जाऊच्या अगोदर तुमका बाहेरचं वातावरण दाखवते. सध्या आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे एकदम बेकार सिंधुदुर्ग कुडाळमध्ये. तर आमच्या घराकडनं दृश्य असं हे बघा, हे आमचा देवघर असा. आमचा अजून एक घर असा की वरती या आणि समोर बघा कसं झाला पाऊस पडन. हल्लीच आम्ही ग्रास कटर मारलेलो पण सगळं असं झालेला असा. जास्त वेळ नको गाडीया. चहा देतात घरातले, चाय पिऊया आणि आपण लगेच बाहेर पडूया. बघूया कसं होतं आजचं ब्लॉग. बाईक राईड मस्त वाटतली पावसातली. चला म्हणजे चाय वगैरे आपली पिऊन झालेली असा. काय रे भियालो, जॅकेट घातलं म्हणा भियालो. जाता तर शिरो घाबरलेला आहे. भाई खय जावता का नाही ओळख बघताय ओळखीचा काय नाही. घुंगरू घातल्या ना नवीन आकाडता खूप भियालो. आवाज तर येता पण येता काय ना कोण काय आला. मी येतो सवय करून घ्या, सवय करून. चल येतो आई जाऊ फिराण्या येऊया. देव्या ताई ऑर्डरचं काम करता. देव्या आता को चला चावी गाडी का छत्री घेतो म्हणजे मोबाईलसाठी छत्री घेऊया. अरे भाई इलो तर फोन निघतलो नको आता. चला मंडळी घराकडनं एकदाची आपण बाहेर पडलो. वाटेत जाता आता गौरी थांबलेला असा, ज्याका रेनकोटची पॅन्ट हवी असा. बारीक बारीक पाऊस पडता. साप भिजवले नाही बरे. सागर भाई येता. सागर 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 काय झाला. चल चल रेनकोटची पॅन्ट तर दिलो. आता आपण डायरेक्ट आपल्या मार्गावरती जाऊया. आपणाक एक गाव क्रॉस करून जाऊचा लागताला आंबडपाल, जो की आमच्या गावाच्या करेक्ट पुढचं गाव असा. आमच्याकडचे इकडचे गाव सगळे जवळजवळ आणि छोटे असत. काल रात्रीचे आपण दुकानं बघितलेलो, ती दुकानं आता आपल्याला परत दिसतात. आता दिवसाचा टाइम असा. रस्तो थोडंसं खराब आहे सर, पण मेन रोड असा तरी पण सगळं पाणी साचला. एवढं पाऊस पडता जोरदार. एसटी गावली रोड म्हणजे अरुंद आणि बस सुद्धा एवढे मोठे असत की पूर्ण रस्ता त्यांनीच कव्हर होता. रोड बघा. ओके, एकदा जो खराब रोड होता तो संपलेला असा आणि थोडा आता चांगला रोड लागला. आणि रोड इकडचे थोडे स्लिपरी असत, तेव्हा टर्नला एकदम फास्ट पण चालवू नको. आणि आज आपण लेटच बाहेर पडलो. किती वाजता बाहेर पडलो? 5:44 झालेली आहेत. 5:45. परत एक आपल्याला बस मिळतली. आणि आता बघू शकताय एकदम शार्प टर्न असा आणि रोड पण अरुंद. आपणाक पण गाडी आता मागेच घेऊची लागतली. घाय बघ किती काय रे. बसा बामणा देवी. एक गाडी अडकली. कितक्या ट्रॅफिक झाला बा एका मिनिटात.
चढवले. पाऊस म्हणजे पडतं पण असं पण पडणार नाही की एकदम धो धो असं होणार नाही. असंच वातावरण असं करून ठेवले ना सकाळपासून आणि बारीक बारीक पडता. आपण आता बरं लेफ्ट साईडला वळायचा शार्प टर्न असा बघू शकताय. आणि इकडे एंट्रन्स आहे बघा. श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबडपाल. आणि जसं की मी सांगितलंय देवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असा इकडे प्लेस आहे भरपूर. आणि आता पूर्ण आता आपल्याला चढावच मिळतो कारण डोंगरावरती असा ठिकाण त्याच्यामुळे रोडचेच समस्या भरपूर असतात. आणि ह्यो तर डोंगर भाग असतो त्याच्यामुळे सारखे पाणी वरनं वाहत असतं जोरात. त्याच्यामुळे रस्त्याची परिस्थिती कदाचित अशी होत असतात. बाकी घनदाट झाडी असतात दोन्ही साईडला. थोडं चांगलं रोड मिळतं आता आपला. ही झाडी बघा. डोंगरावर चढल्यातच फील येत आहे एकदम कारण शार्प टर्न पण असं ते बघा. हे मंडई गव्हर्नमेंटचं पाण्याचं सप्लाय सुद्धा इकडनंच होता कारण या उंचावरती प्लेस असा. तर इकडे शुद्धीकरण वगैरे होता बघू शकता इकडे या साईडला. आणि इकडनं पाणी मग तिकडे कुडामध्ये सगळीकडे बिल्डिंग्समध्ये वगैरे जाता. पोहोचलो आपण. इकडेच लावूया गाडी. वरती चलत जाऊचा लागतं. गाडी नीट लावूया. गाडी लुडकात वाऱ्यान. या साईडला बघू शकताय इकडनं किती कसा बघा खाली. आमची घरं या साईडला असत इकडे पण तिकडनं येलो करेक्ट. जाऊया. येलो कधी अडे आपण 7वी 8वीत असताना जेव्हा सुट्टी केली ना मी इल्लो तेव्हा आपण येतो. तू मी बाबू आणि अजय होतो मग वाटतं आपल्याकडे. जाऊया वरती आणि पाया पडा नाही. पायऱ्या असत चप्पल आहेत काढूचा. पाय घटलाव रे. खूप उंचावरती असो आपण जसं की सांगितले डोंगरावरती. हे बघा खाली ते झाडं वगैरे बघा माड वगैरे. या साईडलाच आपली घरं असतात इकडे इकडे या साईडला. हे बघा डोंगर कशा लगा वारा कसा येता फ्रेश वाटता ना. एक पहिल्यांदा चला तो शॉर्टकट पण होतो. एक शॉर्टकट खायना तरी असो खाल ना काहीतरी ही वाट असतली वाटतं. हो हीच ही बघ. पहिल्या मी चलत जेव्हा पाय वगैरे पडाक जेव्हा येऊ तेव्हा एकदम स्टार्टिंगला. हे बघा ही पायवाड अशी आंबडपाल गावात ना मग आमच्या इकडे. तुम्ही नक्कीच कधीतरी इकडनं जवळ असलात तर एकदा येऊ नसतात तर नक्की यावं. कोणाक विचारलात तरी पण तुमका सांगू शकतो देवाचा डोंगर म्हणून खूप फेमस असा. तर आता आम्ही बाहेर पडतो. पाऊस अजून तरी मिळाग नाही असं नको की आम्ही भिजान जाऊ. वाटतं नाही भिजावं शेणार रे वारा आणि थंड असा. जाऊया चलो. मिलिंद भाई छत्री. राईड तर केलं पण त्याच्यासोबत तुम्हाला एक धार्मिक स्थळ सुद्धा दाखवले सुंदर. मोठी गाडी आणल्यात तर तुम्ही इकडे पण पार्क करू शकताय विषय नाही.
जसं की बोललोय कुडाळ तालुका तर इकडे असा या साईडला पूर्ण इकडनं मधनं दिसता सगळे रोड हायवे वगैरे मुंबई गोवा नॅशनल हायवे जाताना तुम्ही पूर्ण गाडी बंद करून येऊ शकता. नाही नव्हता न्यूट्रल होणार नाही झाली. बघूया किती जाता ती बघूया जाता त्याची घेऊन जाऊया. नॉईस येऊचं नाही अजिबात. कोण आहे सुसाडे आहेत खालना दर्शनासाठी. होय एस टी इली तर येऊचित नाही. मोठे गाडी येत असतले कामानिमित्त पण अडे ड्रायव्हर आमका शिकायची लागत. घाट रस्ता घाट आपण आता उतरतोय. धुक्या नसताना तर धुक्या वाटतं नाही तर एकदम भारीच वाटणं असता जबरदस्त एकदम. किती रे पेट्रोल वाचले विषयच नाही. बऱ्यापैकी पेट्रोल आपण वाचवलो. पूर्ण उतारा पूर्ण खालीपर्यंत सुद्धा गेलेली असते. पूर्ण जर रस्तो बरो असताना तेव्हा तर रस्तो खराब हा रस्तो खराब नसता जबरदस्त. थंयसरच आणि एक प्लांट असा खाली पाणी यायचो. इकडे पाणी शुद्धीकरण होतं आणि मग ते कुडामध्ये पोहोचतं. तर कुडामधनं कोण कोण बघत असतात तर नक्की कमेंट करून सांगा. माहीत हा चॅनल आपलं नवीन असा त्याच्यामुळे लगेच व्हिडिओ पोचायचे नाही सगळ्यांकडे पण आपण पोचवतो लवकरच. आपण चॅलेंज घेतलेला असा आपल्या स्वतःबरोबरच. आता बघूया शक्य होता का नाही 2025मध्ये यूट्यूब चॅनल ग्रो करणं. कॉम्पिटिशन खूप हा त्याच्यामुळे पण होऊ शकता काय रे ठरवलं होतं नक्कीच होऊ शकता. आता बघूया आपल्यासोबत घडता की नाही. कन्सिस्टन्सी होई काम करणं महत्त्वाचं असा. एवढं टर्न बघ कसं हेल्मेट आणि गाडीच्या आवाजात म्हणता येईल लगेच साईडला कळणं नाही. या साईडला गाडी खूप स्पीडमध्ये येतात चालण्या येताना त्याच्यामुळे आपण थांबान दिलेला चांगला. आणि मंडळी आपण या गोष्टीसाठी वेळ देतो कारण ऑलरेडी आपलं एक चॅनल असं ज्याच्यावरती 1 लाख प्लस आपले सबस्क्रायबर असत. ब्लॉगिंग चॅनल असा इकडे नाव बघू शकताय ओमकार पालव ब्लॉग्स म्हणून नाव असं चॅनलचा. जर तुम्ही नवीन असलात तर आणि आपला इंस्टाग्राम पण असं ज्याच्यावरती आपले 1 लाख प्लस फॉलोअर्स असत. त्यामुळे आपण बाय प्रोफेशन याच काम करतो. बरेच जण विचारतात DM असतात भरपूर इंस्टावरती की चॅनल ग्रो होऊ शकता काय नाही. तर तुम्ही पूर्णपणे तेकाच कारण ग्रो होईल का नाही का सांगू शकणार नाही मी. तर तुमचं काम सांभाळून या करा आणि मग पुढे चांगला चालला तर ठीक आहे मग तुमचं कंटिन्यू करू काहीच हरकत नाही. श्री स्वामी समर्थ हॉटेल आपल्या तोंडात परत एकदा नाव येईल श्री स्वामी समर्थ. चला चला म्हणजे या साईडला बघताय ना इकडे कंपाऊंड असतं उद्यान विद्या महाविद्यालय मोठे हॉर्टिकल्चर कॉलेज असं आमच्या इकडे. गुरांचं येऊचं टायमिंग सुद्धा झालो. कारण आता टाइम बरोच झालो 6 वाजले. खराब रस्तो आता काय नाही. मुळदे महाल स्टॉपवरती येलात की जरासा पुढे येलात ना आमचं घर बरेच जण विचारतात कुठच्या साईडला असा तर पुढे येलात ना की बाबा पहिलोच राईड मिळतात जो की ग्रामपंचायतच्या अलीकडचं राईड असा इकडनं आम्हाला आतमध्ये जाऊचा. बघतो तुमचा कच्चा रस्ता लागतो डायरेक्ट आमच्या घराकडे येता. इलो घराच्या जवळ ही राईट साईडला थोडासा पुढे येलात की रिक्षा तर दिसतली तुमका 2 घरं असत लागाने एकदम. हे बघा पप्पा येईल रिक्षावर ना सॉरीकडे लायते
हे परत जातले ओके. इलो घराकडे ली आता सगळे लाईट हे होतली हे बघा. चला बाय 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 बाय.